नमस्कार सर्वांना. घरचा स्वाद अँड फूड चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज बनवणार आहे मी बिना गुळाची पुरणपोळी म्हणजे साखरेची पुरणपोळी बनवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बघू शकता किती छान बनवून तयार झालेले आहे. हळद बिलकुल कशातच वापरलेली नाही आहे मी. हळद आम्हाला नाही आवडत त्याच्यामुळं. चला मग रेसिपीला सुरुवात करू. हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, बघू शकता. स्वच्छ निवडून घेतलेली आहे. ही जी वाटी आहे ह्या वाटीने 1.5 वाटी डाळ घेतलेली आहे मी. आता ही डाळ आपण स्वच्छ धुवून कुकरला शिजवून घेणार आहे. म्हणजे 1.5 वाटी म्हणजे वजनी म्हणाल तर 1.5 पाव घेतलेली आहे. डाळ शिजायला घातली आहे मी. तोपर्यंत आपण पीठ भिजवायला घेऊया. पीठ आपण अंदाजेच घेऊ, कमी किंवा जास्त, कारण काही साध्या पण पोळ्या बनवायच्या असतात त्याच्यामुळे पीठ थोडं जास्त पण घेतलं तरी चालतं. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेते. मीठ टाकल्यानंतर मीठ मिक्स करून हे पीठ मळून घेणार आहे. थोडं थोडं पाणी घालून घट्टच मळवायचा आहे पहिला गोळा. पहिल्यापासूनच जास्त पातळ नाही करायचं. बघू शकता असा घट्ट मळलेला आहे मी. आता आपण तेल आणि पाणी लावून लावून मळून घेणार आहे. छान असं मऊ बनवून घेणार आहे. जास्त पण पातळ करणार नाही मी. पण असं छान मळून मळून घेणार आहे. छान असं मळून मळून घेतलेलं आहे मी. जास्त घट्ट पण नाही. आता याला मुरण्यासाठी ठेवून देते. आता डाळ बघूया आपली झालेली आहे का. डाळ मी बघितलं होतं कुकरला झालेली आहे. बघा मऊ शिजलेली आहे. ती कुकरमधून काढून घेतलेली आणि आमटीसाठी पाणी पण ठेवलेलं आहे साईडला डाळीमधलं काढून. आता ही डाळ आपण गॅसवर ठेवूया. गॅसवर ठेवलेली आहे मी डाळ. आता यामध्ये साखर टाकणार आहे. आपण गूळही टाकू शकता. 1.5 वाटी डाळ घेतलेली आहे तर 1 वाटी भरून साखर घेणार आहे. आपल्याला आणि जास्त गोड पाहिजे असेल तर आपण साखर वाढवू शकतो, पण एवढं प्रमाण गोडचं ठीक आहे. आता आपण मिक्स करून घेऊया आणि पुरणला छान शिजवून घेऊ. तर साखर टाकल्यामुळे याला खूप पाणी सुटतं. हे सर्व पाणी आपल्याला आटून घ्यायचं आहे. सारखं फिरवत 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 घ्यायचं, सोडायचं नाही. जर का मध्ये सोडून दिलं तर खाली डाग पकडते. आणि जास्त मोठ्या गॅसवर पण नाही करायचं. सुरुवातीला मोठा गॅस करायचा आणि जसं जसं आपलं हे होईल त्याला पाणी कमी कमी शोषून घेईल तसं तसं कमी करायचं. बघा चम्मच उभा राहिलेला आहे. आपलं पुरण झालेलं आहे. जास्त पण घट्ट नाही करायचं आहे आपल्याला. आता मी गॅस बंद केला आहे आणि याच्यात जायफळची पूड आणि वेलची पूड करून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये टाकून देते आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घेते. आता हे जरी असं वाटलं की पातळ दिसतं, थंड झाल्यावर आठवण येतं. गरम असतानाच मी पुरण पात्रामध्ये सर्व टाकून घेतलं होतं पुरण. आता याला आपण बारीक करून घेऊया. आपण पुरणच्या चाळणीतही बनवू शकता, पण मला हे सोपं वाटतं त्याच्यामुळे मी पुरण पात्रामध्येच पुरण बनवत असते. पुरण बनवून झालेलं आहे. आता पीठ बघूया आपलं. बघा मी मळायला घेतलं होतं, माझ्या लक्षात आलं, मग व्हिडिओ चालू केला. किती छान मळलेलं आहे बघू शकता. एकदम मऊ मऊ पीठ झालेलं आहे. जसं आपल्याला पाहिजे होतं तसंच झालेलं आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. आता आपण पुरणपोळी बनवून घेऊया. पुरण दाखवते बघा, असं करून घेतलं होतं मी आणि थंड पण झालेलं आहे. आता आपण पुरणपोळी बनवू. पुरणपोळी बनवण्यासाठी एक पुरणचा गोळा घेतला आहे. तो थोडा मोठा घ्यायचा आणि जो आपण गव्हाच्या पिठाचा आहे तो त्याच्यापेक्षा कमी घ्यायचा. आता गोल करते मी पिठाचा गोळा आतमधून.
आणि ही पुरणाचा गोळा त्याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे. दाबून दाबून सर्व भरून घ्यायचं आहे व्यवस्थित. पुरण पण एकदम छान मऊ झालेलं आहे आणि असं कडेला दाबून घ्यायचं जेणेकरून सुटायला नको आपली पुरणपोळी. बघू शकता. पिठात घेतलाय मी कोरड्या. थोडं थोडं प्रेस करून घेते म्हणजे ते एकदमच लाटायला नाही घेत. सर्वकडं पुरण पसरून घेते पहिले. आता आपण पोळी लाटून घेऊ. पोळी लाटताना एकदम हलक्या हलक्या हाताने लाटायची, एकदम प्रेस नाही करायचं. बघू शकता किती छान पोळी लाटता येते. एकदम हलक्या हलक्या हातानेच लाटत आहे मी. आपण मोठी किंवा छोटी आपल्या याच्यानुसार बनवू शकतो. तसे आमच्या गावाकडे जास्त मोठ्या नाहीत बनवत, पोळ्या छोट्या छोट्याच बनवतात. तवा गरम करायला ठेवला होता. तव्यावर तेल टाकून घेते. आपण तुपाचा वापर केला तर चांगलंच आहे, पण आम्ही जास्त तूप खात नाही, मला आवडत नाही तूप, त्याच्यामुळे मी तेलामध्ये बनवलेलं आहे. आता जास्त पण पोळी भाजू नाही द्यायची आपल्याला. जे पण टाकली थोडीफार झाली की लगेच पलटून घ्यायची आहे. थोडंसं तेल टाकायचं वरून आणि लगेच पलटून घ्यायची. बघू शकता किती छान पुरण दिसत आहे. जास्त हे नाही झालेलं, वरून पण आलेलं नाही. बघू आता. तेल सर्वकडे टाकून घेते मी. तुपाची पोळी अजून छान लागते, पण मला नाही जमत, त्याच्यामुळे मी नाही खात. तेलच जास्त लावून बनवते मी. बघू शकता किती छान दिसत आहे पुरणपोळी. एकदम फाटलेली नाही आहे कुठंच. आता आपण हिला छान भाजून घेऊया. बघू शकता किती टम्म फुगलेली आहे. आता असं करून मी सर्व पुरणपोळ्या बनवून घेणार आहे. पुरणपोळी रेसिपी आपल्याला जर का आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप 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 धन्यवाद. आणि व्हिडिओमध्ये काही चुकत असेल तर प्लीज माफ करा.